त्या धनजोडे साहेबांच्या घरी काय दुःख आले आणि त्यांच्या मुलीचे नाव करीना 3 वर्षाची असताना तिच्यावर दुःख आले आणि हे वारकरी संप्रदायाचे लोक माळकरी लोक होते आणि एवढं सर्व चालू असताना सुरळीत चालू असताना त्यांच्या घरामध्ये दुःख आले आणि पहा समोर काय झालं हे विसरू नका हो बाबा हे विसरू नका हो बाबाला कृपा दिली सेवकाला कृपा दिली सेवकाला विसरू नका हो बाबाला कृपा दिली सेवकाला कृपा दिली सेवकाला विसरू नका हो बाबाला कृपा दिली सेवकाला कृपा दिली सेवकाला आणि पहा राजोला हे गाव सर्वांच्या राजोला रोडवर पांडेगाव हे गाव सर्वांच्या परिचयाचा गाव आहे आणि त्या गावामधील सत्य घटना आणि आमच्या सोबत धनजो मास्टर अंबादाजी धनजोडे यांच्या घरची स्वतःच्या घरची कहाणी आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे म्हणता राजोला मार्गावर आहे हो पांडेगाव राजोला मार्गावर आहे हो पांडेगाव राजोला मार्गावर आहे हो पांडेगाव राजोला मार्गावर आहे पांडेगाव अंबादाजी धनजोडे त्यांचे हो नाव 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 दुःखाने सेवेत आला दुःखाने सेवेत आला कृपा दिली सेवकाला कृपा दिली सेवकाला कृपा दिली सेवकाला कृपा दिली आणि पहा घरची परिस्थिती व्यवस्थित शेतीवाडीचे काम करायचे आणि एक छंद म्हणून त्यांचा बँजो वाजवण्याचा हा एक छंद आहे आणि प्रपंचामध्ये सर्व गोष्टी बरोबर असताना एकाएकी पहा धनजोडे साहेबांच्या घरी काय दुःख आले आणि पहा काही दिवसानंतर काय घडलं शेतीचा धंदा आहे हो त्यांच्या घरी शेतीचा धंदा आहे हो त्यांच्या घरी हे त्यांचे वाजवण्याचा छंद आहे हो त्यांच्या मानी त्यांचे वाजवण्याचा छंद आहे हो त्यांच्या मानी हे एकाएकी दुःख आले एकाएकी दुःख आले कृपा दिली
तुम्हाला सांगतो पेरणीचा वेळ होता. हा 7व्या महिन्यामधली गोष्ट, 6व्या महिन्याच्या एंडिंग, पेरणीचा सीजन सुरू होता आणि पेरणीसाठी मुलगी लहान होती. करीना, 3 वर्षाची करीना ही घरी होती, चांगली खेळत होती. आणि दोघही पती पत्नी लीलाबाई आणि अंबादासजी धनजोडे, दोघही पती पत्नी हे शेतामध्ये गेले आणि पेरणीचा तास सुरू झाला आणि दुपार झाली. आणि दुपार नंतर एक यांच्या परिवारामधला यांचा चुलत भाऊ हा बोलावण्याकरता शेतामध्ये गेला. आणि पहा, त्यांनी मुलीची तब्येत बिघडता बरोबर तो शेतामध्ये धावत गेला. आणि पहा समोर काय झालं, काय झालं. हे पेरणी करता गेले होते अंबादासजी धनजोडे, पेरणी करता गेले होते अंबादासजी धनजोडे, हे लावण्या करता गेले सचिन भाऊ धनजोडे, हे लावण्या करता गेले सचिन भाऊ धनजोडे. हे मुलीची तब्येत बिघडली, मुलीची तब्येत बिघडली, झोपा दिली सेवकाला, झोपा दिली सेवकाला. हे विसरू नका हो बाबाला, विसरू नका हो बाबाला, झोपा दिली सेवकाला, झोपा दिली सेवकाला. आणि पहा तो धनजोडे, सचिनजी धनजोडे हे शेतामध्ये गेले आणि यांना सांगितलं, म्हणे भाऊ तुमच्या मुलीची तब्येत बिघडली. यांना वाटलं सकाळी चांगली होती, खेळत होती, सर्व बरोबर होता, काय झालं असेल. यांनी पेरणीचा वकर साईडला केला आणि तिथून तुरंत घराकडे निघाले. आणि डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा. आणि मुलीला काय झालं असेल त्यांनी सांगितलं, म्हणे तुमची मुलगी ठेस टाकत आहे. आणि पहा देवाचे नामस्मरण घेता घेता घराकडे निघाले. आणि पहा समोर काय झालं, काय झालं. भयभीत होऊन या घराकडे हो गेले, भयभीत होऊन या घराकडे हो आले, चालूया त्वरित दवाखान्यात गेले, चालूया त्वरित दवाखान्यात गेले. हे फेस टाकत होती हो मुलगी, हे फेस टाकत होती हो मुलगी, झोपा दिली सेवकाला, झोपा दिली सेवकाला. विसरू नका हो बाबाला, झोपा दिली सेवकाला, झोपा दिली सेवकाला. विसरू नका हो बाबाला, झोपा दिली सेवकाला, झोपा दिली सेवकाला. आणि पहा देवाचे नाव घेणं सुरू, सर्व सुरू. पण मुलीची तब्येत सिरियस झाली. आणि जो सचिन भाऊ धनजोडे होता त्यांनी तो मार्गामध्ये होता, हे मार्गामध्ये नव्हते.
त्यांनी त्या मुलीला तीर्थ बनवून दिला आणि पहा तुरंत इकडे तिकडे फोन केले आणि मुलीची तब्येत बिघडली म्हणून तिला कुईच्या डॉक्टर शिवाजी सोनसरे यांच्या दवाखान्यामध्ये नेलं. त्यांच्या साळभाऊ आमच्या गावला असतात चिल्लीला राजूजी सोनसरे हे आले आणि तुरंत गाडीमध्ये टाकून कुईच्या दवाखान्यामध्ये नेलं आणि पहा त्या ठिकाणी सर्व परिवार एकत्रित आला आणि रडायला लागले. त्यावेळेस काय म्हणत होते, काय म्हणे जी, अहो देवी देवताची पूजा बिना केली, देवी देवताची पूजा बिना केली, देवी देवताची पूजा बिना केली, 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 दयाली दा देवी देवा लाई दयाली हो देवी देवा लाई दयाली दा देवी देवा लाई दयाली हो देवी देवा लाई दयाली दा देवी देवा लाई दयाली हो देवी देवा लाई दयाली दा देवी देवा लाई दयाली हो देवी देवा बोल्या जन्माचा पाप विना केला, जन्माचा पाप विना केला, बोल्या जन्माचा पाप विना केला, भोगायाची आला आपो आपो, 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 भोगायाची आला हो आपो आपो, भोगायाची आला आपो आपो, भोगायाची आला आपो आपो. आणि पहा दोघे पती पत्नी एकामेकाकडे पाहू लागले आणि मुलीकडे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा सुरू झाल्या. म्हणे भागवंता पंढरीची वारी करतो आम्ही दरवर्षी, आम्ही देवाची पूजा करायला विसरत नाही, हे काय दुःख आमच्या घरी आणले. आणि त्यावेळेस जिकडे तिकडे रिश्तेदाराला फोन सुरू केले कारण मुलीची तब्येत एकदम सिरियस झाली आणि डॉक्टर शिवाजी सोनसरे यांनी सांगितलं म्हणे इथं इलाज होऊ शकत नाही, तुम्ही म्हणा ताबडतोब या मुलीला म्हणे नागपूरला घेऊन जा आणि नागपूरला लाल या दवाखान्यामध्ये तुम्ही या मुलीला ऍडमिट करा, मुलीची तब्येत जास्त सिरियस आहे. आणि अशा अवस्थेमध्ये पहा त्या मुलीला काळीमध्ये टाकलं आणि नागपूरला घेऊन गेले आणि पहा समोर काय झालं. हे सौभावाच्या गाडीमध्ये टाकून या होणे, सौभावाच्या गाडीमध्ये टाकून या होणे, सौभावाच्या गाडीमध्ये टाकून या होणे, सौभावाच्या गाडीमध्ये टाकून या होणे. हे घेऊन या सकंदऱ्याच्या दवाखान्यात गेले, घेऊन या सकंदऱ्याच्या दवाखान्यात गेले, घेऊन या सकंदऱ्याच्या दवाखान्यात गेले, बेसुद्ध पडली हो मुलगी, हा हे बेसुद्ध पडली हो मुलगी, कृपा दिली सेवकाला,
त्यावेळेस त्या मुलीचं वय फक्त 3 वर्ष होतं आणि त्या 3 वर्षाच्या मुलीने काय कोणाचं वाईट केलं असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि पहा त्या मुलीला ती मुलगी आता कोमामध्ये गेली आणि तिला काही होश नव्हता आणि 2 दिवस त्या मुलीला चेतना आली नाही। आणि पहा समोर काय झालं। आणि त्यावेळेस सर्व परिवार हा दुःखाच्या डोंगरामध्ये होता आणि विचार करू लागले म्हणे आपण काय कोणाचं बिघडवलं असेल। तेव्हा धनजोडे साहेब काय म्हणते अरे बना के क्यों बिगाड़ा रे बना के क्यों बिगाड़ा रे बिगाड़ा रे नसीबा ऊपर वाले ऊपर वाले सर्व रिश्तेदार त्या दवाखान्यामध्ये गोळा झाले पण त्या मुलीला आराम व्हायला तयार नाही आणि खूप रडू लागली। विचार करण्यासारखी गोष्ट होती। पती पत्नी दोघे एकामेकाकडे पाहायचे आणि रडायचे त्यावेळेस दुःखाचा डोंगर त्या घरामध्ये आणि विठ्ठलपंथी लोक आणि खूप देवाचे नामस्मरण करू लागले पण आराम व्हायला तयार नाही। तेव्हा आम्ही कोणाचं काय बिघडवलं असेल काय तेव्हा हे प्रसंग आमच्या ओढवलं आणि आपल्या नशिबाला दोष देऊन विचार करायचे आणि काय म्हणू लागले धनजोडे साहेब काय म्हणले की कोण केले रे दादा माझे त्या मुलीकडे पाहायचे आणि रडायचे पण पहा 2 दिवस होऊन गेले पण त्या मुलगी ही बेशुद्ध होती आणि तशीच तिची तब्येत होती पण तिची तब्येतीमध्ये काही दुरुस्ती झाली नाही। आणि पहा
समोर काय झालं? हे 3 वर्षाची कारी नाको मामा हो गे, 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 हे 2 दिवस चेतना नाही होतीला, हे 2 दिवस चेतना नाही होतीला, 2 दिवस चेतना नाही होतीला, हे 2 दिवस चेतना नाही होतीला, काय करावे तुझेला, हे काय करावे तुझेला, गोपाली देवताला, गोपाली देवताला, हो बाबाला, गोपाली देवताला, हे विसरता हो बाबाला, गोपाली देवताला, गोपाली देवताला, हो बाबाला, गोपाली देवताला, गोपाली देवताला. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी तिचे रिश्तेदार आले त्यांचे, आणि कोणी म्हणायचे की काय झालं काय झालं, सर्व लोक भेटून यायचे. भेटायला आले तर यांचे भाऊजी असतात भुगावला, त्यांनी सांगितलं म्हणे तू म्हणे या मार्गाचा सेवक होऊन घ्या म्हणे, परमात्माकडे तुम्ही वळण्याचा निर्धार करा म्हणे दोघे पती पत्नी, कारण म्हणे 2 दिवस झाले या मुलीला अजिबात काही आराम नाही, तेव्हा तुम्ही विचार करा म्हणे ह्या गोष्टीचा काहीतरी. पण यांचं काही मन लागत नव्हतं, कारण विठ्ठलपंथी लोक होते. एवढ्या मोठ्या देवाचे विसर्जन कसे करायचे, काय करायचा विचार आला, आणि मग सर्व रिश्तेदार याच विषयावर बोलायला लागले की म्हणे तुम्ही कोणत्या तरी एका मार्गाला लागल्याशिवाय जमणार नाही. तेव्हा धनजोडे साहेब आणि त्यांची पत्नी लीलाबाई, त्यांनी पती पत्नीने विचार केला, म्हणे ठीक आहे मुलीची तब्येत एवढी आहे तर आपण काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा त्यांनी भगवंताला शब्द दिला, आणि पहा त्या मुलीला बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना तिला होश आला. शब्द भगवान आणि शब्द शैतान, आणि पहा समोर काय झालं, काय झालं. हे पती पत्नीने हो विचार करो, पती पत्नीने हो विचार करो, शब्द दिला बाबाला तेव्हा हो त्या क्षणी, शब्द दिला बाबाला तेव्हा हो त्या क्षणी, हे चेतना आली मुलीला, चेतना आली मुलीला, गोपाली गोपाली आणि पहा शब्दामध्ये एवढा पॉवर की ती मुलगी करीना बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. डॉक्टरने सांगितलं होते म्हणे हिला शुद्धीवर यायला वेळ लागेल, पण पहा जसाही शब्द घेतला मार्गदर्शकाकडून शब्द
घेतला आणि त्या शब्दावर त्या मुलीला 15-20% आराम झाला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की म्हणे बाबा भगवंता एवढी मोठी शक्ती या मार्गामध्ये आहे. आणि तेव्हा समोर पुन्हा विचार करू लागले आणि तेव्हा त्या भगवंताचे नामस्मरण करायला लागले. म्हणे भगवंता खरंच तुझी लीला अपार आहे. बाबा जुंगजी तुमची कृपा 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 अपार आहे. जगाच्या पाठीवरती बुद्धीच्या जातीवरती जगाच्या पाठीवरती बुद्धीच्या जातीवरती तुझ्या नावाचा होता जयकार. बाबा जुंगजी तुमची कृपा अपार आहे. बाबा जुंगजी तुमची कृपा अपार आहे. जगाच्या पाठीवरती बुद्धीच्या जातीवरती जगाच्या पाठीवरती बुद्धीच्या जातीवरती तुझ्या नावाचा होता जयकार. बाबा जुंगजी तुमची कृपा अपार आहे. बाबा जुंगजी तुमची कृपा अपार आहे. जगाच्या पाठीवरती बुद्धीच्या जातीवरती जगाच्या पाठीवरती बुद्धीच्या जातीवरती तुझ्या नावाचा होता जयकार. बाबा जुंगजी तुमची कृपा अपार आहे. बाबा जुंगजी तुमची कृपा अपार आहे. जगाच्या पाठीवरती बुद्धीच्या जातीवरती जगाच्या पाठीवरती बुद्धीच्या जातीवरती तुझ्या नावाचा होता जयकार. बाबा जुंगजी तुमची कृपा अपार आहे. बाबा जुंगजी तुमची कृपा अपार आहे. आणि पहा भुगावचे मार्गदर्शक आंबिलडुके साहेब यांना घेऊन धारपिंडीजी हे त्या दवाखान्यामध्ये पोहोचले आणि मुलीला होश आला मुलीला. आता म्हणलं सर्व बरोबर झालं, आता मुलगी चांगली होते. आणि पहा समोर त्या मुलीला होश आला पण ती मुलगी कोणाला ओळखायला तयार नाही. फक्त डोळे इकडे तिकडे फिरवायची आणि पाहायची. तेव्हा पुन्हा यांना वाटलं म्हणे भगवंता काय होत आहे. आणि पहा समोर काय झालं. हे आई वडिलांना ओळखेना हो मुलगी. आई वडिलांना ओळखेना हो मुलगी. यादाच गेली म्हणे हो या मुली. यादाच गेली म्हणे हो मुली. हे भीर भीर पाय करवाला. हे भीर भीर पाय करवाला. हे बादली देवताला. हे बादली देवताला. हे विसरू नका हो बाबाला. हे बादली देवताला. हे बादली देवताला. आणि मग पहा एवढं सर्व झालं आणि डॉक्टरनी सांगितलं मुलीची याददाश्त गेली म्हणे. आणि असं सर्व म्हटल्यानंतर काय वाटत त्यावेळेस धनजोडे साहेब म्हणे आता काही खरं नाही. सर्व काही झाले करून
काही झालं करून नाही मिळे समाधान सुचेना काय करावे सुचेना काय करावे झालं करून नाही मिळे समाधान झालं करून नाही मिळे समाधान सुचेना काय करावे सुचेना काय करावे सर्व काही झाले करून नाही मिळे समाधान सर्व काही झाले करून नाही मिळे समाधान सुचेना काय करावे सुचेना काय करावे झालं करून नाही मिळे समाधान सर्व काही झालं करून नाही मिळे समाधान सुचेना काय करावे सुचेना काय करावे आणि धनजोडे साहेबांनी हिम्मत हरली म्हणे भगवंता आता काय खरं नाही मुलगी गेली म्हणे आता कामातून तेव्हा मार्गदर्शक अमीर लुकेजी हे त्याच वेळेस तिथे हजर होते चिंता करायची गरज नाही म्हणे काय म्हणे चिंता करायची गरज नाही या मुलीला तुम्ही दवाखान्यातून सुट्टी घ्या म्हणे आणि घरी पकडा पहा केवढी मोठी हिंमत आहे मुलीची याददाश्त केली मुलगी कोणाला ओळखायला तयार नाही पण मार्गदर्शकांनी सांगितलं मुलीला तुम्ही घराकडे पकडा आवाज कमी करा नको उद्याही कार्यक्रम आहे आणि म्हणून मुलीला घराकडे पकडा म्हणे तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही करणारा तो भगवंत आहे म्हणे आणि ज्याला जे घडवायचे असेल म्हणे त्याला ते घडवल्याशिवाय राहणार नाही आणि पहा त्या मुलीला घराकडे आणलं आणि समोर काय झालं कार्यकर्त्याने तेव्हा हो सांगितले घराकडे तुम्ही पकडा या मुलीले घराकडे तुम्ही पकडा हो मुलीले घराकडे आणले मुलीला घराकडे आणले मुलीला गोपा दिली देवताला गोपा दिली देवताला आणि पहा किती मोठी हिंमत लागेल दवाखान्यातून घरी आणणं म्हणजे साधी गोष्ट नाही पण त्या भगवंतावरचा विश्वास मार्गदर्शकांनी सांगितलं काही टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणे जे काही ठरवेल तो भगवंत ठरवेल आणि घराकडे आणलं 3 दिवसाचे कार्य सुरू केले आणि पहा त्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये मुलीची याददाश्त वापस आली आणि पहा मुलगी सर्वांना ओळखायला लागली आणि पहा समोर काय झालं तीन दिवसाचे कार्य दिले कार्यकर्त्याने धावून आले बाबा त्यांच्या हो शब्दाने हे धावून आले बाबा त्यांच्या हो शब्दाने
या दासाली मुलीची आणि मुलीची यादास वापस आली. यादास आली मुलीला कृपा दिली देवताला, कृपा दिली देवताला. आणि पहा त्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये एवढा चमत्कार झाला का मुलगी सर्वांसोबत बोलायला लागली आणि ओळखायला लागली. तेव्हा भंजोळे साहेबाच्या लक्षात आलं म्हणे भगवंता खरंच म्हणजे तुझी शक्ती अपार आहे आणि खरंच या दैवी शक्तीमध्ये एवढा पॉवर आहे. तेव्हा त्यांना कळलं कारण हे होते विठ्ठल गंथी. सर्व देवी देवतांचे विसर्जन करणे यांना सोपं काम नव्हतं. सर्व देवी देवतांच्या फोटो त्यांच्या घरी लागल्या होत्या आणि या मार्गामध्ये जुने देवी देवतांचे फोटो जुने विचार बंद केल्याशिवाय या मार्गामध्ये आराम मिळत नाही. उभे कसे राहिले, उभे कसे राहिले शब्दावर, उभे कसे राहिले बाबा हनुमान दिला तुम्ही पाहिलं का, बाबा धुमदेव दिला तुम्ही पाहिलं का. उभे कसे राहिले बाबा, उभे कसे राहिले म्हणून जसा आम्ही मार्गामध्ये प्रवेश घेतो आणि त्या पहिल्या दिवसाला मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जसं वागतो तसं आम्ही जर कंटिन्यू जर वागत राहिलो आमच्या घरी दुःख येणार नाही. पण आम्ही त्या पहिल्या दिवसाला बाजूला ठेवतो. त्यांनी असं केलं म्हणून मी करतो. त्यानं दारू पेलं तर मी दारू पेल्याशिवाय राहत, त्यानं चोरी केलं तर मी चोरी केल्याशिवाय राहत. या मार्गामध्ये लिंक तुटली नाही पाहिजे. भजन करायचे आहे, या मार्गाची तत्वशब्द नियम पाळायचे आहे तर त्या लिंक नुसार चालायचे आपल्याला. लिंक तरणे को लीनता है तरजी के लिए है. म्हणून मानते की बाबा जुगदेवजींनी सर्व साध्या शब्दामध्ये सांगितलं. 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम सांगितले. जास्त काही आपलं डोकं लावण्याची गरज नाही. पण सेवक अजूनही सुधारला नाही. त्यानं जसा केलं तसं हा करायला धावतो. तुमच्या गावात असो का आमच्या गावात असो, तुमच्याकडचे खूप लोक चांगले आहेत, आमच्या गावाकडे जास्त चांगले. कारण या मार्गामध्ये शब्दावर फायदा झाला. आम्ही आपल्या घरामध्ये मुलांसोबत कसं बोलायला पाहिजे, आमच्या घरामध्ये आमची वागणूक कसं असायला पाहिजे. आम्ही आपल्या मुलाला मारून टाकीन, जीव घेऊन टाकीन म्हणतो. या मार्गामध्ये कोणी राखुंडी दिली का? मार्गदर्शकांनी दिला तो शब्द. त्या शब्दावर आम्हाला फायदा झाला. मग आम्ही शब्द जर अलग जर काढत असाल तर शब्दाचा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. एखादं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक बाई चर्चा बैठक मध्ये गेली आणि तिचा मुलगा तिला बोलवण्यासाठी गेला. 16 वर्षाचा मुलगा होता. त्या बाईला बोलवण्यासाठी गेला तर ते एवढी रागामध्ये आली, हा मला बोलवायला काहून आला.
काय म्हणे ते बाई माहिती आहे? ये म्हणे तुला आता मी दूध पाजतो. काय म्हणे? ये म्हणे मी तुला आता दूध पाजतो, बकऱ्या दूध पाजतो म्हणे. हा बकऱ्या मी तुला आता दूध पाजतो. भगवंताची कृपा. त्या बाईला अर्ध्या तासामध्ये एवढ्या धारा दुधाच्या सुरू झाला, बंद व्हायला तयार नाही. म्हणून आमची लिंता कशी असायला पाहिजे या मार्गामध्ये? वेळ वाकडा चालणं जमत नाही. बाबा जुंदूजींनी सांगितलं चुकल्याशिवाय चुकणार नाही. चुकला म्हणून दुखला. म्हणून गोऱ्या कुंभारांचा बाळ त्या चिखलामध्ये डुबून गेला, मरूनही गेला, पण त्यानं भक्ती सोडली नाही. धावा धावा गा संसार डुबविला, त्याने मातीत धावा धावा गा संसार डुबविला, त्याने मातीत स्वाभिमानी जीवन जगाचा अभिमान करायचा नाही. गर्वाचे घर खाली म्हणते. गोष्ट खरी आहे. राम आणि रावण एकाच राशीचे होते, पण ज्याच्या सोबत होता भाऊ त्याचा विजय झाला, आणि ज्याच्या सोबत भाऊ नव्हता त्याचा पराजय झाला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आम्ही आपल्या घरामध्ये सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण जर ठेवले तर आमच्यावरही कोणत्या पद्धतीची आच येऊ शकत नाही. पण सेवक हा सुरुवातीच्या काळामध्येच बरा वागतो, आणि मग म्हणते मी 40 वर्षाचा सेवक झालो, मी काही कोणाला ऐकत नाही. या मार्गामध्ये प्रतिमेला महत्व नाही. आम्ही साध्या कार्यात होतो तेव्हाच आमचे दुःख दूर झाले. फोटो आल्यानंतर दुःख दूर जर कोणाला झाले असेल तर सांगा. म्हणून मार्गाचे विचार कसे आणि आम्ही वागतो कसे. आणि पहा शेवटचा कळवा आहे, काय म्हणायचं आहे? हे भगवान बाबा हनुमानजीची कृपा आहे महाराज. हे भगवान बाबा हनुमानजीची कृपा आहे महाराज. चौकावरती कृपा केली बाबा हो जुमदेवजीला. हे चौकावरती कृपा केली बाबा हो जुमदेवजीला. बाबा जुमदेवजीने या जगामध्ये जर अवतार घेतला नसता, या कलियुगामध्ये जर आले नसते तर तुम्ही आम्ही आज या ठिकाणी दिसलो नसतो. कारण तुमची आमची भेट कोणामुळे झाली? मानते की बाबा जुमदेवजीमुळे. तुझी माझी भेट झाली बाबा हो हो बाबा पासून, आणि कुणाला